श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं रेखास लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्हाला पाहून समजलेलंच असेल की ब्लाऊज हे मात्र आपलं शिवून झालेलं आहे. तर आता आपली फक्त फिटिंग राहिलेली आहे. तर बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो बघा, ब्लाऊज तो खूप छान शिवता येतो पण फिटिंगमध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो. तर फिटिंगमध्ये प्रॉब्लेम होऊ नये यासाठी आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो ना त्यावेळेसच सगळ्या गोष्टी आपल्याला बघून घ्यायच्या असतात की म्हणजे दोन्ही साईड बरोबर आहेत का, दोन्ही मापं बरोबर आहेत का, आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे ना कुठलीही एका बाजूला बघा एक्स्ट्राचा भाग येतोच. तर अगोदर आपल्याला तो बरोबर करून घ्यायचा असतो आणि नंतर मग त्यात टिप मारून घ्यायची आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घ्यायचा. किंवा तुम्हाला वाटते की बाबा नाही बाबा आपल्याला असंच जमत आहे कट करायला, तर तुम्ही अगोदरही कट करून घेऊ शकता आणि नंतर टिप मारली तरी चालेल. किंवा तुम्हाला जमत नाही आहे तर जो दोन्ही भाग ठेवायचे आहे, जो एक्स्ट्राचा भाग जिकडं आहे त्या साईडला काढून घ्यायचा, त्यावरनं टिप मारून घ्यायची आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. या जर पद्धतीनं आपण ब्लाऊज शिवलं तर एकदम फिटिंग आपली ही परफेक्ट येते. आणि फिनिशिंग खूप महत्त्वाची असते ब्लाऊजमध्ये. म्हणजे कुठल्याही शिवणकामामध्ये असं फिनिशिंग जर छान असली ना तर खूप छान होतं आणि आपल्यालाही छान वाटतं. फिनिशिंग आपण छान दिली तर आपल्याला स्वतःलाही छान वाटतं आणि गिरायकालाही खूप छान वाटतं. तर प्रत्येकाचं हे असतं. तर पाहू शकता मी अगोदर टिप मारून घेतली आणि आत्ता मात्र जे एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि ती थोडीशी वाटलं तर कच्ची मारली तरी चालेल किंवा वाटलं की तुमच्याकडे टाचन वगैरे असेल तर तीही लावले तरी चालेल. तर पाहू शकता कसला भारी लुक आलेला आहे. आणि कालच्या व्हिडिओमध्येही अर्धा पार्ट टाकलेला आहे मी, कसं शिवलं आहे काय हे कालच्या ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि आता आहे फिटिंगची बारी. तर जे काय आपण ब्लाऊज अर्धा पार्ट वगैरे घेतलेले आहे तर त्या मापावर लुकमध्ये गळा वगैरे एकदम म्हणतो ना तिथं साध्या कोणती रेषा वगैरे असतात बघा. तर एक रेषा साधं जेवढं शिवताना कारण यावरती एकदम परफेक्ट म्हणजे डिझाईन होती. परफेक्ट होईल तितकं साधं काय होतं ना. आता एक उन्हाळ्याचे दिवस आहेत तर ते अंगामध्ये जायला किंवा घुसायला आणि प्रत्येक कपड्यावरती वेगवेगळं हे असतं. तर त्यामुळं अगोदर मापापेक्षा ते टिपवर रेषा असतात बघितलेल्या गमेन 1 किंवा 2 रेषा तरी आपला ब्लाऊज सैलच ठेवायचं आहे. नाहीतर मग काही जणांच्या अंगामध्ये जात नाही. आणि जरी ब्लाऊज बिघडत असं कोणाचंच नाही आहे, फक्त सैल किंवा फिट असं होऊ शकतं. पण कसं असतं नाही गिरायकाचं तेवढं त्यांना कसं वाटतं थोडंसं सैल जरी झालं तरी ते म्हणतात ब्लाऊज बिघडलं आणि थोडंसं टाईट जरी झालं तरी ते म्हणतात ब्लाऊज बिघडलं. हे मात्र आपल्याला कळतं पण त्यांना नाही माहीत होतं. त्यामुळं होईल तितकं गिरायकाला ब्लाऊज हे आपल्यासमोर म्हणजे त्यांना म्हणायचं तुम्ही आमच्यासमोरच घालून बघा, म्हणजे तुम्हाला आपल्यालाही समजतं की मग कुठं काय आहे, कुठं जोड वगैरे काय असेल तर आपण लगे आपल्या डोळ्यानं बघितलं की आपण लगे त्यांना म्हणजे बरोबर करून देऊ शकतो समोरला समोर. आणि नंतर मग त्यांनी जर घरी घेऊन गेले नंतर घालणं वगैरे हे केलं एक तर आपल्याला त्या ब्लाऊजला मग काय झालं हे माहीत नसतं. मग त्यांनी गिरायकाने आपल्याला सांगायचं एक आणि आपण एक करायचं एक. तसं न करता आपण ब्लाऊज देतानाच आपण जी परंपराच ठेवायची आपली की बाबा तुम्ही ब्लाऊज इथं घालून बघा, व्यवस्थित असेल तर द्या, काय जे असेल तर आपण समोरासमोर लगेच ठीक करून देऊ शकतो. आणि मग ते कारण आपण शिवलेलं असं आपल्या डोक्यामध्ये लगेच बसतो की हा प्रॉब्लेम आहे, दुसरं काही नसतं. सैल किंवा फिट असाच प्रॉब्लेम असं दुसरं काही नसतं. पण गिरायकाला लगेच वाटतं की बाबा आपला ब्लाऊज हा बिघडलेला आहे आणि परत यायला मग नको म्हणतात आपल्याकडं. तर होईल तितकं फिटिंग ही व्यवस्थित द्यायची आहे आपल्याला. होईल तितकं गिरायकाशी आपल्याला एकदम प्रामाणिकपणे बोलायचं आहे. आपल्या स्वभावावरती पण डिपेंड आहे. कारण मीही सांगितलेलं आहे तुम्हाला की मी पहिले खूप शिवलेले आहेत पण आता बरेच दिवस झालं बंद केले होते, तर आता परत चालू केलेलं आहे. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे. तर माझी ही आता नव्यानं सुरुवात आहे. पण माझं कसं फिनिशिंग वगैरे कारण मी केलेलं आहे हे काम, तर फिनिशिंग वगैरे सगळं व्यवस्थित असतं. तर हे तुमच्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करत आहे. तर तुम्हीही नवशिके असाल बघा, बऱ्याच जणींना घरात बसून काहीतरी काम करायचं असतं आणि आता शिलाई मशीन तर बघा प्रत्येकीच्या घरामध्ये आहे म्हणजे आहे. तर तुम्ही कशापासूनही सुरुवात करता, प्रत्येकीच्या अंगात काही ना काही कला असतेच. असं नाही आहे की तुम्ही ब्लाऊजच शिवले पाहिजे. तुम्ही काही जणींना टोपडे शिवता येतात, काही जणींना छान बस्कर बनवता येतात, काय म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी कला असते. तर तुम्ही कशापासूनही सुरुवात करू शकता. आपण काही वेळेस काय होतो ना आपला मार्ग सापडत नाही, काय करावं हे सुचत नाही आहे. तर तुम्ही कशापासूनही सुरुवात करा. प्रत्येकी माझ्या मैत्रिणींनो तुमच्या अंगामध्ये टॅलेंट आहे, सगळ्यांच्याच असतंच ते, फक्त ते आपल्याला बाहेर काढण्याची गरज आहे. आणि काही जणींचे बघा छोटे मुलं असतात, बाहेर जाऊन आपल्याला नाही काम करायला जमत. तर माझ्याही बाबतीत तेच आहे. माझी मुलं छोटी नाही आहेत पण आता आपण बाहेर आहे राहायला तर तिला मुलांना सोडून जाऊ शकत नाही आणि घरात बसून एकदम आरामामध्ये राहू शकत नाही असं आहे. तर त्यामुळेही मी सुरुवात केलेली आहे.
तर त्याला फायनली झालेली आहे आपल्या ब्लाऊजची फिटिंग. तर पाहू शकता एकदम असं दाब टीप वगैरे हे देऊन दिलेले आहे, त्यामुळे व्यवस्थित. आणि तुम्हाला जर पूर्ण वाटते की बाबा कटिंगचे स्टिचिंगचे व्हिडिओ टाकले पाहिजेत ताईंनी, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्की तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हे प्रिन्स कटचं ब्लाऊज शिवलेलं आहे. तर एक पाहू शकता लेस वगैरे अजिबात मी कुठेही लावलेली नाही आहे, एकदम साधं सिंपल शिवलेलं आहे, कारण तसंच पाहिजे होतं ते. आणि शिलाई मात्र सुरुवातीला आता कारण मीही नवीन आहे, गिराईक वळवायचं म्हणल्यावरती सुरुवातीला आपल्याला शिलाई ही बाहेरच्यापेक्षा कमीत कमी 10 ते 20 रुपये तरी कमी ठेवायला लागणार आहे. आणि त्यांचाही आपल्यावरती विश्वास बसला पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. तर पाहू शकता तर लाडूचं कसं असतं ना, लगेच तिला घालून बघायचं असतं. मी कॅमेऱ्यासमोर धरला तर तोपर्यंत तर तिचं चाललं होतं. तर नाही खूप तर कमीत कमी 100-200 रुपयाचं सहज घरात बसून काम करू शकतो. आणि नंतर आपल्याला वाटतही नाही की आपण घरात बसून. तर झालेला आहे ब्लाऊज शिवून. आपण तर कुठलाही ब्लाऊज शिवायचा म्हटला ना, तर आपण जर काम केलेलं असेल तर आपला 1 ते सव्वा तासामध्ये ब्लाऊज शिवून होतो. मला तरी कमीत कमी 1 तास लागतोच मला. त्यापेक्षा जर अस्तरचं असेल किंवा डिझाईनचं वगैरे असेल ना, तर मग जास्त वेळ लागतो. पण असं एकदम साधा असेल आणि अस्तराचं असेल तर 1 तासामध्ये होऊन जातो. आणि मी ना अस्तरचं असेल तर त्याला तर कमीच वेळ लागतो. तर त्यामुळं आणि घरात बसून आपण हे करू शकतो. असं काही नाही, तुम्हाला परत सांगत आहे, असं काही नाही की तुम्हाला ब्लाऊजच आले पाहिजेत. तुम्हाला जी काही तुमच्या अंगामध्ये कला आहे, तुम्ही मशीन असेल तुमच्याकडे तर ड्रेसला टिपा मारू शकता, गाऊनला टिपा मारू शकता. आता कसं बघा ऑनलाईन शॉपिंग खूप चालू आहे, तर आता टिपा वगैरे मारणं तर आपण सांगायला पाहिजे, बोलायला पाहिजे. आणि आपण एखादी पार्टी वगैरे लावली तर तिथं काय टाकतो की आपण फक्त ब्लाऊज शिवून देऊ शकतो किंवा ड्रेस, असं न टाकता जे तुम्ही करू शकता छोट्या गोष्टी आपल्याला 10-10 रुपये वाटतात, तर 10-10 रुपयाच्या आपण टिपा मारू शकतो, तर तेही खूप होतं. तर आपण घर बसल्या असं काम करू शकतो, कुठलंही आपला संसार सांभाळीत. कारण मीही तेच करत आहे. आणि हळूहळू आपली ओळख निर्माण झाली की मग ते आपला त्यांना गिरायकाचा जर आपल्यावरती विश्वास बसला तर मग त्या गोष्टी वाढतात. आणि त्यांना माहीत झालं की मग ते दुसऱ्याला असं सांगत आपलं प्रत्येकच गोष्टीचं म्हणजे वाढतं होतं. पण सुरुवात मात्र आपल्याला करायला पाहिजे, त्यामुळे हार मानायची नाही आहे. मीही सुरुवात केलेली आहे, तुम्हीही सुरुवात करा. तर हारलं की मग विषय संपला म्हणायचं. तर खचून न बसता काहीतरी घरातून करायचं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.